गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळचे 8 वाजलेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. गेले 3-4 दिवस झाले मी ब्लॉग पण बनवला नव्हता, तर म्हटलं आज ब्लॉग सुरू करूया. आणि अजून एक ब्लॉग आहे, तो शूट केलेला आहे परंतु अजून मी एडिट केलेला नाही, तर तो सुद्धा आज मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि काल संडे होता, तर आम्ही सगळेजणं मिळून, पप्पा पण आहेत, म्हटलं आपण जरा फिरून या, म्हणून काल आम्ही मुंबादेवीला गेलो होतो आणि छान दर्शन झालं. म्हणजे काही गर्दी नव्हती, पण तरीसुद्धा दर्शन घेताना थोडंफार मला त्याबद्दल बोलायचं आहे की अजिबात अशी काही रांग खूप मोठी नव्हती, पटकन दर्शन पण झालं. परंतु दर्शन घेताना म्हणजे जेव्हा मूर्ती समोर येते आणि त्यावेळी भाविक जेव्हा दर्शन घेतात तेव्हा पटकन ते आपल्याला बाजूला करतात, हे मला थोडंफार जरा खटकलं. कारण आपण एवढ्या लांबून येतो, परत रांगेत बराच वेळ उभे राहतो आणि जेव्हा देवाचं दर्शन आपलं घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला पटकन तिथून बाजूला केलं जातं आणि त्यामुळे आपल्याला असं समाधान मिळाल्यासारखं होत नाही, असं मला तरी वाटतं. आणि असं मंदिरामध्ये करू नये असं मला वाटतं, कारण भाविक लोक एवढ्या भक्तीने श्रद्धेने तिथे आलेले असतात, तर थोडा वेळ तरी त्यांना व्यवस्थित मन भरून देवाचं दर्शन घेता यावं असं मला वाटतं. बाकी अदरवाईज खूप छान दर्शन झालं आमचं, हेच सांगायचं होतं. आणि चला आता मी जरा पाणी वगैरे भरून घेते. ऑल डन झालेली आहे. कांदा, कोथिंबीर आणि मिरची पण कट केलेली आहे. इथे आपले पोहे मस्त असे भिजवलेले आहेत, मस्त मोकळे, बघू शकते ते मस्त मोकळे झालेले आहेत. चला आता मी फोडणी देते. हे रेडी झालेले आहेत, मस्त गरमागरम आता सगळ्यांना वाढते. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि आता मी स्वयंपाकाकडे वळते. मला स्वयंपाक करायचा आहे. पप्पा बाहेर गेलेत, महेश ऑफिसला गेलेत, केतू तिच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेले. आता माहिती नाही आज ॲडमिशन होईल की नाही, पण चौकशीसाठी पुन्हा एकदा गेले. फॉर्म वगैरे भरून झाला आहे, आता फायनली ती गेले. आता कळेल आल्यावरती काय होणार आहे ते. वेदांत तिच्यासोबत आहे. तर आता मी स्वयंपाक करून घेते. इथे वेदांचा सोया करायला ठेवले आणि आता आजच्या स्वयंपाकामध्ये वांग्याची भाजी, चपाती आणि भात बनवणार आहे. आता वांगी कट करून घेते. दोन भात करून घेते मी, कारण काही पप्पाला असं एकदम आवडत नाही. वांगी इथे पाण्यामध्ये घातलेत आणि त्यानंतर परत 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मी. वांगी पाण्यामध्ये ठेवते जरा थोडा वेळ आणि तोपर्यंत वेदांचा सोया बनवून घेते आणि कणिक पण बनवून घेते. आता इथे मी वांग्याची भाजी करायला घेतलेली आहे. तयार वाटण मी इथे टाकलेलं आहे आणि आता छान असं परतून घेणार आहे. या साईडला कुकर लावलेला आहे आणि इथे वेदांचा सोया पण रेडी आहे आणि वांगी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून पण घेतलेली आहे. आता हे वाटण छान असं तेलावरती परतून घ्यायचं आणि इथे तयार केलेले जे वाटण आहे ते खोबरं, कांदा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर असं सगळं मी भाजून घेतलं तेलावरती आणि मग त्याचं मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर हे वाटण मी आठवड्यातून 2-3 वेळा करत असते. आता यावेळेस मी बराच वेळ केलेला नाही आहे, कारण जवळजवळ 3 आठवडे झाले मी जवळजवळ 3 आठवडे झाले हे वाटण मी वापरते. आता थोडं संपायला आलं आहे. नेक्स्ट टाईम करेन तेव्हा तुमच्याशी मी ती रेसिपी पण शेअर करेन, मी कशा पद्धतीने हे वाटण करते. तर आता सगळे मसाले घालते, बेसिक मसाले, हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला. आणि आता हे छान परतून घ्यायचं.
आणि तुम्ही बघू शकता मसाला छान भाजल्यानंतर त्याला तेल सुटायला लागलेलं आहे. मी यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता यामध्ये आपल्याला वांगी टाकायची आहेत आणि आता वांगी पण यावरती छान भाजून घेणार आहे मी. यामध्ये आता मला थोडासाच रस्सा हवा आहे, त्यामुळे इतकंच पाणी टाकलेलं आहे मी. आता याला झाकून ठेवते. भाजी झालेली आहे मस्तपैकी. इथे चपात्याची कणिक पण मळलेली आहे. आता मी पटपट चपात्या लाटून घेते. आणि आता घड्याळात 1 वाजलेले आहेत. आता थोड्या वेळात पप्पा पण येतील, तर चपात्या सगळ्या लाटून घेते आणि मग आल्यानंतर आम्ही दोघं जण जेवू. भात वाढू काय? तर माझं आणि पप्पांचं जेवण झालं. आज जरा पप्पांना लेट झाला यायला. तसे तर 1:30 वाजेपर्यंत येतात, पण कधी कधी 2 वाजतात. 2 वाजून 5 मिनटं झाली तरी आले नव्हते अजून. आले, मी पण जेवले, ते पण जेवले. आता वेदांत आणि केतूची वाट बघते, फोन पण करून बघते त्यांचं काम झालं की नाही बघते. आणि काय नाही, आता कपडे मशीनचे कपडे वगैरे काढायचे. आता कपडे वगैरे वाळत टाकते आणि जे काय असेल दुपारचं जे काय असेल ते करते काम. आता भांडी लगेच नाही घासणार मी, थोड्या वेळाने भांडी वगैरे घासेल. तर आता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि माझा स्वयंपाक आता जस्ट झाला आहे. तर इथे मी चपात्या केलेल्या आहे त्यानंतर केतूसाठी तव्यातलं पनीर बनवलेलं आहे आणि वरण बनवलेलं आहे. आणि सकाळी वांगं बनवलेलं, तर वांगं तसंच राहिलं आहे, त्याच्यामुळे आता दुसरी भाजी काय मी बनवलेली नाही आहे. भात लावलेलं आहे फक्त. आता भात, चपाती आणि डाळ लावलेली आहे, म्हणजे डाळ बनवलेली आहे. आणि स्वयंपाक तर रेडी आहे. आता केतू तिथे बेडरूममध्ये बसली आहे आणि पप्पा इथे गाणी ऐकत आहेत. आज पप्पा काय बाहेर गेले नाही आहेत. केतू काय करते बघूया. केतू मॅडम आमच्या जेवत आहेत, भूक लागली म्हणून. केतू काय चाललंय? पनीर पण बनवलं आहे, जेवू लगेच. हां मग काय? आणि काय म्हणते? आज केतू कुठे गेली होती? हां, केतू आज ॲडमिशनसाठी गेली होती. प्रोसिजर झालेली आहे ॲडमिशनची. पुढे काय कधी बोललेलं आहे, कधी सुरू होणार काय सांगितलं? फायनली मॅडम आता कॉलेजला जाणार. हो ना. आणि सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आम्ही काल मुंबई देवीचं दर्शन घ्यायला गेलो होतो आणि त्यानंतर केतूची शॉपिंग पण करायची होती, त्यामुळे आम्ही कॉर्पोरेट मार्केटमध्ये पण गेलो होतो. तर तिथे तिची थोडीफार शॉपिंग केलेली आहे. तर केतू शॉपिंग दाखवायची आता, तर थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवते काय काय केलं ते. आता तिचं कॉलेज सुरू होणार आहे, त्यामुळे तिच्यासाठी थोडेफार कपडे घेतले. तुम्ही इथे काल शॉपिंग काय केली ते सगळं आणलंय. हा चष्मा घेतलाय पहिले तर. हा गॉगल आहे, मम्मीसाठी गॉगल आहे हा गॉगल. आणि हा शर्ट एवढा जास्त आवडला. हा एकदम मस्त बसतो, मस्त म्हणजे मस्त. जीन्सवर घालण्यासाठी हा टॉप घेतलेला आहे ब्लॅक कलरचा. छान मिळालेत कपडे, चांगले मिळालेत है. आणि हा एक सिवलेस. मस्त आहे. कोणता कलर आहे का? कोणता कलर आहे हा? रेड ब्राऊन रेड वाटतोय ना? अरे हा मरून. हा मरूनच आहे. मरून कलर वाटतं. अच्छा. हा, आणि मी एक फुल स्लीव्स पण घ्यायचा आहे अजून. घेतलाय का घ्यायचंय? घ्यायचा घ्यायच्या गोष्टी सांगत बसले. जे घेतले ते मला खूप आवडलं दादाला आणि मला. डिझाईन दादा पूर्ण वेळ तिच्या सोबत होता शॉपिंगच्या वेळेस है ना. दादाने खूप हेल्प केली की तुला. मजा आली त्याच्यासोबत. माझा शर्ट आहे हा, मी असा पण नुसता करू शकते आणि ह्याला मी लेअर पण करणार आहे ह्याच्यासोबत. लेअर म्हणजे त्याच्यावरती, या टॉपच्या वरती. ओके. हा एक आणि हा ब्लॅक कलरचा एक. असं मी बेसिक घेतले ज्यावरती मी काय काय असं घालू शकेन. म्हणजे शर्ट जे आहेत माझ्याकडे, पिंक पण आहे एक.
तसे मी लेअर करत नाही. हे बघ हा बेसिक. प्लेनच आहे वाटतं. हा, कारण की बेसिक वरती आपण खूप काही काही करू शकतो. आपण basic- क्रोशेचा पण आहे ना, हा, तुला ट्राय crochet पण करायचं? मी त्यावरती घालणार आहे. क्रोशेचा आणि- टी शर्ट. आणि ह्याच्यावरती पण मी एक बनवणार आहे. फक्त ओके. स्लीव्ज आहेत त्याला, खूप सुंदर असते म्हणून मी हे घेतले. ओके. अजून बाकी आहे माझं शॉपिंग. जीन्स कुठे आहेत? जीन्स मी दिले अल्टर करायला, कारण माझ्या हाईटचे नाही भेटत. जीन्स पण तिला 2 घेतलेत आणि आणि अजून ती एक टॉप घेतलाय, तो पण तो दिलेला. पण दिलाय. त्याचा नेक खूपच मोठा. हे बरोबर परफेक्ट होतात ना? हम्म. तर एवढी शॉपिंग केली आहे. अजून करायची होती पण वेळ नव्हता आम्हाला आणि खूप गरम होत होतं. ॲक्च्युली अजून आम्हाला शॉपिंग करायची होती. मला पण काही गोष्टी बघायच्या होत्या, पण इतकी गरमी आहे, बापरे, गरमीने अक्षरशः बेचैन व्हायला लागलं होतं. आणि पप्पा पण सोबत होते आमच्या, तर त्यांना पण एवढा प्रवास करणं आणि फिरवणं पॉसिबल नव्हतं. तरी पण आम्ही त्यांना मेगडीमध्ये बसून ठेवलं होतं. म्हणजे पप्पा, म्हणजे महेश आणि ते दोघंजणं मेगडीमध्ये बसले होते. इकडे तिकडे टाईमपास केला, ज्यूस वगैरे पिला. नंतर मॅगडीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून बर्गर वगैरे पण खाल्ला. तर असं टाईमपास केला, कारण पप्पांना एकदम एवढं फिरवणं शक्य नव्हतं. त्यामुळे पटपट शॉपिंग केली त्या दोघांनीच, आणि मी पण होती सोबत त्यांच्या. पण जास्त नाही आम्ही काही करू शकलो. ॲक्च्युली स्पेशली त्याच्यासाठीच जायला पाहिजे होतं आम्हाला. पण आता पप्पा आलेत म्हटलं, त्यांना पण मुंबई फिरून आणायची होती. आणि मुंबई देवीचं दर्शन पण घेतलं नव्हतं, त्यामुळे आम्ही काल गेलो होतो सगळेजण अचानकच. पण मी काही तिकडचं शूट वगैरे काही घेतलं नाही, कारण मला जरा थोडंसं आळस आलं होतं. काल काही करायची इच्छा पण नव्हती, त्यामुळे शूट काही घेतलं नाही आहे. तर आणि काय शॉपिंग? आणि अजून व्हायची. नाही, आता काय नाही, एवढंच आणलं आहे ना आपण. एवढंच. हां, आणि एक गॉगल घेतला होता तो तर तुम्हाला दाखवलाच की तुम्ही. आणि काय, चला मग आता जेवढा ना परत. हो. तर आता महेश पण येतील थोड्या वेळात, आणि मग आम्ही सगळेजण मिळून जेवू.